माजी आमदार रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटायला गेले आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली। ती म्हणजे धंगेकर जे आहेत ते काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये जाणार का। त्यांनी त्यावेळी खुलासा देखील केला की मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त भेटायला गेलो होतो। पण आपण जर पाहिलं तर धंगेकर जे आहेत ते मूळ शिवसेनेमधून आहेत। त्यांचा जर राजकीय प्रवास जर पाहिला तो शिवसेनेमधून झाला। बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणामध्ये प्रवेश केला। 1997 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली आणि ती विजयी होऊन राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला। यानंतर पुढे 2006 मध्ये राज ठाकरे जे आहे ते शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यावेळी देखील धंगेकरांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि 2009 मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांच्याबरोबर ती एक कडवी टक्कर दिली। त्यानंतर जर पाहिलं तर 2014 मध्ये देखील त्यांनी निवडणूक लढवली, पण मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला। पुढे जाऊन मनसेला त्यांनी बाजूला सारून रवींद्र धंगेकरांनी 2017 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने पुणे महानगरपालिकेच्या अपक्ष निवडणुकीत भाग घेतला आणि त्यामध्ये भाजपचे गणेश बीडकर यांचा पराभव करून ते विजयी झाले। त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला। 2023 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमधून ते जिंकलेत आणि भाजपचा 28 वर्षाचा बालेकिल्ला त्यांनी तोडलाय। या विजयाने त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना महत्त्वपूर्ण स्थान मिळाले। त्याचबरोबर 2024 मध्ये रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा आणि कसबा पेठ विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांकडून पराभवाचा सामना करावा लागला, परंतु त्यांचा राजकीय संघर्ष आणि कार्यक्षमता अजूनही तशीच टिकून आहे। अलीकडे रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जरी भेट घेतली असली तरी त्यांची ती वैयक्तिक कामामुळे घेतली आहे असं त्यांनी सांगितलं।